सजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसारासन्नासरिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारदौला या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। चातुर्मासानिमित्त आपण वैकुंठवासी कीर्तनंदू हरिभक्तपरायण अरुण महाराज भावे अना भावे यांनी लिहिलेलं सुलभ संक्षिप्त भागवत या विषयावरती थोडंसं चिंतन करतो। श्री गणेशाय नमः। आज दुसरा स्कंद सुरू आहे आणि पहिला अध्याय। ओम नमोजी महापुरुषा परात्परा परमेशा परमपावना ऋषिकेशा आत्मा रामा यादवेंद्र। श्रीरायाची पाहुनी विनती शुकाचार्य संतोषला चित्ती अनुतापे झाली शुद्धमती ऐशा शिष्या बोधावे। परीक्षिती राजाने शुका महर्षींना विचारले की मला आत्मोद्धाराचा मार्ग सांगा। आणि मग शुकाचार्यांनी विचार केला की कुणाला बोध करावा, तर ज्याला अनुताप झालाय त्याला बोध करावा। अनुताप झाला पाहिजे। अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा नीरसी मोहमाया। अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणशिण होतो धावरे धावाता। अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणशिण होतो धावरे धावाता। देवा, या प्रपंचाच्या धामधुमीत तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही। संसार संगे बहुक पीडलो रे कारुण्य सिंधू मज सोडवी रे। कृपा कटाक्षे सांभाळी दीना तुझवीण रामा मज कंठवेना। अनुताप झालेला पाहिला कोणाला? राजाला। आत्तापर्यंत राजाचं मन त्या राज्यकारभारामध्ये जबाबदारीमध्ये गुंतून पडले। आता त्याने ती सगळी जबाबदारी मुलावर सोपवून दिलेली आहे। आता त्याचं लक्ष लागलेलं आहे जे काही आपल्या आयुष्यातले 7 दिवस शिल्लक आहेत ते कसे कारणी लावता येईल। म्हणजे त्याची मनाची जी भूमिका आहे ती अनुतापयुक्त आहे हे शुक महर्षीने पाहिलं। आणि शुक महर्षी काय म्हणतात? अनुतापे झाली शुद्धमती ऐशा शिष्या बोधावे। अशा शिष्याला बोध करावा
ज्याला असं वाटतंय मला तळमळ लागली, काही भेटसी बा मजला सहोदरा, अशी मनाला तळमळ लागलेली आहे त्याला सांगावं. म्हणजे ज्याला भूक लागलेली आहे त्याला जेवायला वाढावं. जो म्हणतो मला काही भूक नाही, त्याला तुम्ही किती पाची पक्वान्न केले असले तरी त्यात काय त्याला रस वाटणार नाही, कारण त्याला भूकच नाही आहे. तो तुम्ही केलेल्या कष्टाचं चीज होणार नाही त्यातनं. पण जो भुकेलेला आहे त्याला दिलं तर त्या कष्टाचं चीज आहे. तसं मला काहीतरी श्रवण करायचं आहे, मला काहीतरी ऐकायचं आहे, ज्या ऐकण्यामुळे माझा आत्मोद्धार होणार आहे असं काही मला ऐकायचं आहे, अशी ज्याला तळमळ लागली त्याला सांगावं. म्हणे तुझा प्रश्न निकाल लोक हितोपकारक, जेणे नसेल भवताप ऐसा संवाद घडेल. वा राजा, तू विचारलेला जो प्रश्न आहे ना, की हा भवसागर उतरून पहिल्या तीराला कसं जायचं, हा प्रश्न लोकांच्या कल्याणाच्या हेतूने तो विचारला आहे. माझं तर कल्याण होईलच, पण माझ्याबरोबर असंख्य लोकांचं कल्याण होईल. आत्मतत्वासी नेणती ग्रह संसारी मग्न होती, त्यांची व्हावया दोषमुक्ती, श्रवण मनन आवश्यक. आपला देह चालवणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला न जाणता जे संसारामध्ये मग्न झालेले आहेत, अशा संसारमग्न माणसाला आपल्या तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, तुझ्याजवळच आहे ते. तो ज्या परमात्म्याला तो शोधतोस ना, तो तुझ्याजवळच आहे आणि तो आहे आत्माराम. त्याला आत्माराम म्हणलं. आत्मा हाच राम आहे. मग हा आत्मा जो परमात्मा आपल्याजवळ आहे तो आत्मा, इतरांच्या आहे जगात दिसतो तो सगळा परमात्मा, विश्वात दिसतो तो विश्वात्मा. मग आतला जो आत्मा आहे, जे आपलं आत्मतत्व आहे ते तू जाणलं नाहीस. काय म्हटलंय पहा, आत्मतत्वाशी नेणती, आपलं आत्मतत्व आहे. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविड, हे जाणून घ्यायचं आहे. आत्मतत्वाशी नेणती गृह संसारी मग्न होती, त्याची व्हावया दोषमुक्ती, श्रवण मनन आवश्यक. मग ही प्रपंच करता करता आपल्या हातनं अनेक दोष घडतात. कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक अशा अनेक प्रकारचे दोष आहेत. आणि म्हणून हे आपल्या हातून घडणारे हे जे कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक दोष आहेत, ते दोष या भगवंताचं कीर्तन, त्याच्या लीला श्रवण केल्याने आणि त्या लीलांचं मनन केल्याने हे सगळे दोष जातात. गर्भी बंदिस्त दुःख दारुणा, खेळता गेले बाळपणा, विषय भोगी तरुणपणा, वार्धक्यास योग सर्व उपेक्षित. माणसाचं आयुष्य कसं आहे, गर्भात असताना त्या गर्भवासाच्या दुःखामध्ये दुःखी आहे. बालपण हे खेळण्यामध्ये निघून जात आहे, तरुणपण हे विषयामध्ये निघून जात आहे, आणि वार्धक्य आता आलेलं आहे. मग एवढ्या सगळ्या जो आपल्या आयुष्यातला काळ निघून गेला, त्या सगळ्या काळामध्ये त्या परमात्म्याला जाणण्याचं मात्र राहून गेलं. अर्धे आयुष्य गेले निद्रे माझे, उरले वेची संसार काजी. 100 वर्षाचं आयुष्य असं गृहीत धरलं तर त्यातलं निम्म म्हणजे 50 वर्षाचं आयुष्य तर झोपेतच गेले. राहिलेलं काही बाळपणामध्ये गेलं, काही तरुणपणामध्ये गेलं, काही प्रौढ अवस्थेमध्ये गेलं, आणि आता वृद्धाप्य अवस्थेमध्ये. अर्ध आयुष्य गेले निद्रे माझे, उरले वेचे संसार काजी, परिहरिला ना स्मरलाजी, काय भुलले कोण जाणे. कसा विसरून गेला भगवंताला. देह गेह पुत्रधन स्त्री बंधुआप्तजन, नष्ट होता पाती नयना, उमज तरीही त्यान पडे.
आपला देह आहे तोही नाशिवंत आहे का नाही? हां, आपलं बालपण आपल्या देखत नाहीसं झालं, आपलं तारुण्य आपल्या देखत नाहीसं झालं, आपली प्रौढावस्था आपल्या देखत नाहीशी झाली, आता अवस्थेला आपण आलो. म्हणजे हे सगळं नाशिवंत हे आपण आपल्या डोळ्याने पाहतो. सारखे शरीरामध्ये नवीन नवीन पेशी तयार होतात, पहिल्या पेशी मरतात, नवीन पेशी तयार होतात. बरेच दिवसांनी एखाद्याला बरेच वर्षाने पाहिलं तर आपण त्याला ओळखत पण नाही, अरे अरे मी तुला ओळखलं नाही असं म्हणतो. म्हणजे असा हा आसार संसार आहे जो सतत नाश पावतो, असा आहे नश्वर संसार आहे. देह, गेह, पुत्र, धन, स्त्री, बंधू, आप्तजन, काही माणसं आपल्या नात्यातली मरण पावलेली आपण पाहतो, काही म्हातारी माणसं गेलेली पाहतो, काही तरुण माणसं गेलेली पाहतो, काही बालकं गेलेली पाहतो, काही नुकतंच जन्मलेलं मूल गेलेलं पाहतो. आता हे आपल्या डोळ्यांनी पाहत असताना सुद्धा, म्हणजे आलेला मनुष्य एक दिवस जाणार आहे हे आपल्या डोळ्यांनी पाहत असताना सुद्धा याला असं वाटतं की मी मात्र ताम्रपट घेऊन आलोय, मी काही मरणार नाही. अरे हे गेले तसं आपल्याला एक दिवस जायचं. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. नष्ट होता पाती जन उमज तरीही त्यानवडे, तस्मात सर्वभावे परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथा, श्रवण मनन तत्वता कीर्तन त्याचेच करावे. शुकमहर्षी म्हणतात हे राजा, आणि म्हणून भगवंताला शरण जावं, त्याच्याच लीलांचं श्रवण करावं, त्याच्याच लीलाचं मनन करावं, त्याच्याच लीलाचं स्मरण करावं, चिंतन करावं, त्याचंच कीर्तन करावं. वैराग्यशील मोक्षूसी अथवा सकाम पुरुषासी किंवा निष्काम ज्ञान्यासी हरिनाम कीर्तन आवश्यक. मनुष्य वैरागी असला तरी त्याला भगवंताचं नाव घ्यायला काही अडकाठी नाही आहे. मनुष्य मुमुक्षु असला मनुष्य मुमुक्षु असला तरी त्याला भगवंताचं नाव घ्यायचंच आहे. सकाम पुरुष असेल की तू एवढं एवढं व्रत केलं, एवढं एवढं तप केलं, तुला अमुक एक गोष्ट मिळेल, मग तो मनुष्य त्या लालचेनी का होईना पण देवाचं नाव घेतोय. म्हणजे सकाम मनुष्य झाला तरी देवाचं नाव घेणंच आहे. आणि निष्काम असला तर उलटा आणखीन चांगलं आहे, भगवंताच्या नामातला आनंद काही वेगळाच आहे. सकाम किंवा निष्काम ज्ञानियासी हरिनाम कीर्तन आवश्यक. जन्मायून श्रीहरी न भजता व्यर्थ आला जन्मासे, दीर्घायुष्या सोनित्यासी काय उपयोग राजेश्वरा. अरे एखाद्या माणसाला दीर्घ आयुष्य, पण त्याने भगवंताला जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसला तर त्या दीर्घायुष्याचा उपयोग काय. अल्पायुष्य असे जरी शीघ्र भजावा श्रीहरी. बरं एखाद्या माणसाला अल्पायुष्य आहे, उलट तर त्यांनी भगवंताचं नाव अधिक घ्यावं, कारण आता आयुष्यच थोडं राहिलंय. म्हणजे ज्याचं आयुष्य थोडं आहे त्यानेही भगवंताचं नाव घ्यावं, आणि ज्याला दीर्घायुष्य प्राप्त झालं आहे त्याने उलट ती चांगली संधी मानावी की आपल्याला अनेक वर्ष भगवंताचं नाव घेता येईल म्हणून. अल्पायुष्य असेल जरी शीघ्र भजावा श्रीहरी, बहु आयुष्य असेल तरी भजना काळ बहु झाला. अबाल वृद्ध तरुण जनासी भजनी अवश्य ऋषिकेशी, त्या विणवाया भारभूमीसी वृथा जननीशी कशवले. वर्षानुवर्ष केले साधन परी नेणवतेपणे व्यर्थ जाणं, जाणून करता एक क्षण लाभ सत्य होईल का. वर्षानुवर्ष साधना केली पण कशासाठी करतो, काय करतो, त्याचा उपयोग काय, हे जर जाणून घेतलं नाही तर उपयोग काय. साधना करावी पण ती जाणून करावी, ज्ञान घेऊन मग करावे. हे कशासाठी करायचं हे जाणावं आणि ते करावं.
दोन घटका उरता आयुष्य खटवांग राजा झाला सावध जाणून साधन करीत मुक्त झाला राजर्षी. खटवांग राजाला कळलं, कारण तो देवदानवांच्या युद्धामध्ये देवाच्या बाजूने युद्ध करायला गेला होता. युद्ध संपलं, राक्षसांचा पराभव झाला, देवांचा विजय झाला. देवाने त्या खटवांग राजाचे आभार मानले. आणि मग राजाने विचारलं की या युद्धामध्ये माझं आयुष्य कसं निघून गेलं मला कळलंच नाही. आता म्हणाले माझं आयुष्य किती शिल्लक राहिलंय. ते म्हणले 2 घटका राहिले. 2 घटकाचं आयुष्य आता तुझं शिल्लक आहे. राजा म्हणाला हरकत नाही, 2 घटका आहेत ना. मग त्या 2 घटकेमध्ये राजाने मनाची एकाग्रता करून भगवंताला प्राप्त करून घेतलं. खटवांग राजा झाला सावध जाणून या साधन करीत मुक्त झाला राजर्षी. तुझला आहे बहु अवकाश. अरे त्या खटवांग राजाला तर 2 घटकाचं आयुष्य होतं, तुला 7 दिवसाचं आयुष्य आहे म्हणाले. तुझला आहे बहु अवकाश 7 दिवसांचा काळ विशेष. चिंता करशी कासे आस ऐक भागवती कथा बाळा. कशाला काळजी करतो म्हणाले, मृत्यू यायला अजून वेळ आहे ना म्हणाले. 7 दिवस आहेत ना. अरे मग ते 7 दिवसामध्ये तुला या भगवंताच्या नामस्मरणाचा आनंद घेता येईल. ऐके भागवती कथा बाळा अंतकाळ जवळी येता सांडावी सकळ ममता. जाऊन या पुण्यतीर्था स्नान बर्वे करावे. जेव्हा माणसाला कळतात आपला अंतकाळ जवळ आलाय, डॉक्टरही सांगतात 2 महिन्याचं आयुष्य राहिलं, 4 महिन्याचं राहिलं, आता काही याचं खरं नाही. असं ज्या वेळेला माणसाला निदान कळतंय, कोणीतरी सांगतंय की आता तुझं आयुष्य थोडं राहिलंय, मग त्यावेळेला तरी का होईना मग काय करावं. अंतकाळ जवळ येता सांडावी सकळ अहम ममता. अंतकाळ जवळ आल्यानंतर आपला अहंकार सोडून द्यावा. आपली जी ममता आहे, आपलं जे मन गुंतून पडलेले लोकांच्या मध्ये, त्यातनं ते मन बाहेर काढावं. पुण्यतीर्थाला जावं, स्नान करावं. बैसोने आसनावरी गुरुस्मरणे चित्त शुद्ध करी प्रणवस्मरणे हृदयांतरी हरी लागे आठवावे. आसनावर बसावं, गुरुचं स्मरण करावं, मनाची एकाग्रता करावी. ओ असा हा ओमचा नाद आपल्या हृदयावर शबंद अंगामध्ये भरून त्या ओमचा ध्वनी आपल्या कानावर पडला पाहिजे. मनाची एकाग्रता केली ना तर तो सोहम 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 हा ध्वनी आपल्या कानावर पडतो. पण त्याला मनाची एकाग्रता करावी, कारण तो सारखा सुरूच आहे. त्याला अनाहत ध्वनी म्हणतात. तो घ्यावा लागत नाही, तो सुरूच आहे. फक्त तो आपल्याला जाणवत का नाही, आपल्या मनाची एकाग्रता नाही म्हणून जाणवत नाही. ती मनाची एकाग्रता केली तर आत्म सतत सुरू असलेला हा सोहम ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतो. हरी जेठाये बैसोने आसनावरी गुरुस्मरणे चित्त शुद्ध करी प्रणवस्मरणे हृदयांतरी हरी लागी आठवावे. हरी जेठाये धारण योग करता हरीशी ध्येय संयोग हरी स्मरणे करता देहत्या पुनरावृत्ती वगैरे. आणि भगवंताचं चिंतन करता करता देह पडला तर भगवंत स्वरूपच होणार ना. का माणसाला जन्म का घ्यावा लागतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. अंतकाळी तुमच्या मनामध्ये जशी वासना शिल्लक असेल तसा जन्म आपल्याला घ्यावा लागतो. अंतकाळी ज्याची वासना भगवंतमय झालेली आहे तो भगवंत स्वरूपामध्ये विलीन होऊन जातो. हरिस्मरणी घडता देहत्याग पुनरावृत्ती मग कैचे. महापुरुषाचे वर्णन विराट स्वरूपाचे ध्यान. शुक म्हणे हे महापुरुषान वर्णन ऐकून या मुक्त होई. याची ध्यान योगे जाण ब्रह्मदेवासी झाले ज्ञान. होता ज्ञानी उपजता क्षण सृष्टी कैसी करू म्हणे. भगवान महाविष्णूच्या नाभी कमलातनं ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर त्याने सगळीकडे पाहिलं तर सगळीकडे सृष्टी जलमय दिसली. त्याला कुणीच दिसेना. आणि आवाज तर येतोय सृष्टी निर्माण कर.
आता ब्रह्मदेव म्हणतो सृष्टी निर्माण करायची म्हणजे काय, मला काहीच माहीत नाही. आणि मग त्यांनी मनाची एकाग्रता केली. आधी त्या नाभिक ती जी नळी होती कमळाची त्यातनं खालीवर फिरला बराच, पण काही अंत लागला नाही. मनाची एकाग्रता केली की हा आवाज कुठून येतो बाबा, कोण मला सांगतंय सृष्टी निर्माण कर, आणि करायची तर मी कशी करू. याची ध्यान योगे जाण ब्रह्मदेवा झाले ज्ञान, होता ज्ञानी उपदक्षण सृष्टी कैसी करू म्हणे. ऐशा महापुरुषा सोडोने भोगा लागे जीव देना, सांडोन्या लक्ष्मी रमण शूद्र जीवाशी उपासिते. कवी असोने प्रत्युत्पन्न वाणी विचित्री धनिका लागुना, आश्चर्य वाटे मध लागून किंकारण हे बजराती. अरे त्या भगवंताचं स्मरण करावं. तुम्हाला उत्तम असं काव्य निर्मिती करता येत असेल तर ती भगवंताची करावी. धन दुर्मदांध श्रीमंत जन त्यांचे कधी न करावे सेवन, साधके कारिशी तेजन वारांगणे असे न वागावे. आणि भगवंताचं चिंतन करत राहावं. त्या परिसारीचे करावे ध्यान, अथवा एक एक अवयव ध्यान करून शेवटी राहावे मौन मन बुद्धी जीवलय करा. भगवंताचं चिंतन करावं. भगवंताच्या चरणकमलापासून मस्तकापर्यंत एकेका अवयवाचं ध्यान करावं आणि आपल्या मनाचा लय त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये चिंतनामध्ये करावा. भक्ती आणि अष्टांगयोग दोन्हीही करीते हरिसंयोग, त्यात भक्ती सुलभ सांगा ऐसे वाटे मज लागे. हे राजा, अष्टांग योग साधनेनेही परमात्मा प्राप्त होईल, पण ते कठीण आहे. त्याला योग्य असा गुरु भेटला पाहिजे तर ते सगळं काम करायचं. आणि हा भक्ती मार्ग मात्र कसा आहे, सुलभ आणि सोपा आहे. राजा, भक्ती सुलभ सांगायचे वाटे. मला असं वाटतं भक्ती साधी सोपी आहे आणि त्या भक्तीच्या योगाने तो देव प्राप्त होतो. राजा करिता झाला प्रश्न सर्वाठाई असे भगवान, सकळा माझी साक्षी असून अनुभवजन्य कैसा नव्हे. राजाने प्रश्न विचारलाय की परमात्मा सर्वाच्या अंतःकरणामध्ये सर्वत्र भरलेला आहे, असं असून सुद्धा तो परमात्मा आम्हाला अनुभवाला का येत नाही. नाही का, आहे. प्रत्येक जीवमात्रामध्ये परमात्मा आहे. मग असा प्रत्येकामध्ये असणारा, प्रत्येकामध्ये परमात्मा असून सुद्धा आम्हाला त्या भगवंताचा अनुभव का येत नाही. श्री शुक म्हणते असोन योग्य आहे तुझा प्रश्न, आपले मुख आपणा लागून आरशा वाचून दिसेना. ते म्हणते खरं आहे, सर्वत्र असून सुद्धा आपल्याला तो जाणवत का नाही, अनुभवाला का येत नाही. म्हणले चेहरा आपलाच आहे, पण आपला चेहरा आपल्याला आरशा वाचून पाहता येत नाही. तसं गुरुशिवाय ज्ञान नाही. श्री शुक म्हणते असोन योग्य आहे तुझा प्रश्न, आपले मुख आपणा लागून आरशा वाचून दिसेना. तदर्थ करावी संत संगती, हे कृष्ण कथा अमृत पाजिते. ते नेमानादी शुद्ध होती विषय विखे दूषित. जे जसा आरसा आपल्याला आपलं मुख दाखवतो ना, तसे संत ज्ञानाच्या योगाने आपल्याला, म्हणजे कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला आपलाच आत्माराम दाखवतात. आपल्याला माहीत नाही, आपल्याजवळ असून आपल्याला दिसत नाही, मग ते दाखवतात. आपले मुख आपणा लागून आरशा वाचून दिसेना. तदर्थ करावी संत संगती, ते कृष्ण कथामृत पाहिजे. तेने मनादी शुद्ध होती विषय विखे दूषित. ते मन शुद्ध करतात आणि मन शुद्ध झाला की तो परमात्मा दिसायला तो शुद्ध झाला पाहिजे. मन दूषित आहे ना. बघा, अगदी लहान मूल जे आहे ना, पाळण्यातलं मूल, ते निरागस आहे, त्याचं मन शुद्ध आहे. पण आपणच त्याचं मन सगळं अशुद्ध करत जातो. आता ते लहान मूल असतं, घरात काही केलं की शेजारी पाजारी जाऊन सांगतो, आमच्या आईने लाडू केले, आमच्या आईने जिलबी केली, आमच्या आईने फराळाचं केलं. मग आपण हे असं बाकीच्या जाऊन सांगू नको बरं, आपणच त्याला सांगतो. घरात फोन आला, बाबा आहेत का घरात, तो म्हणतो आहे. मग पुढच्या बाबा सांगतात, हे बघ, मी आता
थकून आलेला असतो, तो लगेच कोणी विचारलं तर बाबा घरात आहे म्हणून सांगू नको. विचारलं फोन आला कुठे आहेत तर सांग बाबा बाहेर गेलेत, आल्यावर सांगतो तुमचा निरोप. असं खोटं बोलायला आम्ही शिकवतो. तुझी आत्या चांगली नाही, तुझी मावशी चांगली नाही, तुझी काकू चांगली नाही, तुझं अमुक नाते चांगले नाही, तमुक नाते, हे कोण सांगतो? आपणच आपसात बोलत असतो. ती लहान मुलं ऐकत असतात, हा चांगला तो वाईट, हा चांगला तो वाईट, आणि मग ते सगळे संस्कार त्या मुलांच्या मनावरती घडतात. ते निरागस असलेलं मन अशुद्ध 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 होत जातं. कुणाच्याविषयी ईर्ष्या, कुणाच्याविषयी द्वेष, कुणाच्याविषयी संताप, कुणाच्याविषयी काही, हे सगळं बघा. ओरिजिनल मन भगवंताने आपल्याला शुद्धच दिलेलं आहे, पण ते सगळ्या कामाने अशुद्ध होऊन गेलेले आहे. आता हे अशुद्ध झालेलं मन शुद्ध कसं होईल? ते संत कथामृताने ते मन शुद्ध होतं. श्री संतांचे सवे वसता, त्यांचे आचरण पाहो जाता, त्यांचे मुखे ज्ञान ऐकता आत्मा अगोचर होत असे. संतांच्या संगतीने काय होतं ते सांगतात. तदर्थ करावी संत संगती, ते कृष्ण कथामृत पाजिते, तेने मनादी शुद्ध होती, विषय विखे दूषित जे. श्री संतांचे सवे वसता, म्हणून सत्संग करावा. संतांच्या जवळ राहिल्यावर काय होतं? श्री संतांचे सवे वसता, त्यांचं आचरण कसं आहे, म्हणजे ते जसं सांगतात तसं वागतात का, हे आपल्याला संतांच्या जवळ राहून कळतं. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. जो बोलतो तसं आचरण करतो का ते पाहावं. नुसतं बोलण्याला काय कोणी बोलू शकतं, पण आपण जे बोलतोय त्याप्रमाणे आपण आचरण करतो का नाही याला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून म्हणाले त्या संतांची खूप, त्यांचं उत्तम प्रवचन, उत्तम कीर्तन, उत्तम सगळं आहे, प्रचंड प्रगाढ पंडित आहे, पण त्यांचं आचरण ते सांगतात तसं जर होत नसेल तर त्या ज्ञानाला काय अर्थ आहे म्हणाले. बघा काय म्हणतात. संतांच्या जवळ राहिल्यावर काय होतं? श्री संतांचे सवे वसतात, त्यांचे आचरण पाहो जातात, त्यांचे मुखे ज्ञान ऐकता आत्मा गोचर होत असे. त्या अशा संतांना आपण जो बोले तैसा चालय असा जो आहे, त्यांच्या म्हणजे त्याच्याकडे ज्ञान, वैराग्य हे सगळं आहे. आणि अशा संतांच्या मुखातनं आलेलं ज्ञान त्यांचे मुखे ज्ञान ऐकता आत्मा गोचर होत असे. आपल्याला आपलाच आत्मा गोचर म्हणजे दिसायला लागतो. पहिले प्रश्न काय आहे? सर्वत्र असलेला हा परमात्मा माझ्यामध्ये, त्याच्यामध्ये, सर्वामध्ये, मग मला तो अनुभवाला काय येत नाही असा प्रश्न आहे. मग तो अनुभवाला येईल केव्हा येईल? अशा संतांच्या मुखातनं जर ती कथा श्रवण केली, त्यांचं आचरण पाहिलं, म्हणजे जसा बोलतो तसा वागतो का नाही, त्याप्रमाणे त्याचं आचरण ऐकणे, मग ते त्याच्या प्रकारे ते आचरण आहे अशा व्यक्तीच्या मुखातनं आपण ते श्रवण केलं तर आत्मागोचर होत असे. तो आत्मा आपल्याला दिसायला लागतो, अनुभवायला येतो. ऐसे होता चित्तशुद्धी, हरीच्या पायी राहे बुद्धी. आता अशा रीतीने कथा ऐकल्यानंतर आपलं मन शुद्ध झालं, मग काय होतं? अशा रीतीने भगवंताच्या कथा ऐकून आपलं मन शुद्ध झालं की ते भगवंताच्या चरणी दृढ होतं. आणि मग ते प्रत्येक वेळेला आपोआप मुखामध्ये नाव यायला लागतं. दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. दळण करताना, कांडण करताना आपोआप ते मुखातनं नाम यायच लागतं. ऐसी होता चित्तशुद्धी, हरीच्या नामे, हरीच्या पायी राहे बुद्धी. जन्म मरणाच्या संधी तेने पडती नृपनाथ. ज्याचं मन भगवंताच्या चरणी लागलेलं आहे तो पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पडत नाही, तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं पलीकडे जातो.
जन्म मरणाच्या संधीत तेन पडती नृपनाथा, ब्रह्मतेज प्राप्ती काम तेने भजावा ब्रह्मा जाण. ज्याला ब्रह्मतेज पाहिजे, ज्याला काही सकाम उपासना आहे, त्याने ब्रह्मदेवाची उपासना करावी. ब्रह्मतेज प्राप्ती काम तेने भजावा ब्रह्मा जाण, असे असे इंद्रिय काम तेने इंद्रा उपासिजे. ज्याला असं वाटतं माझी सगळी इंद्रिय चांगली राहावीत, त्याने इंद्राची उपासना करावी. तेने इंद्रा उपासिजे, तेज कामे अग्नी लागे. आपल्यामध्ये तेज यावं असं वाटत असेल त्याने अग्नीची उपासना करावी. तेज कामे अग्ने लागे, वीर्य कामे रुद्रा लागे. आपल्यामध्ये ओज निर्माण व्हावं असं वाटत असेल त्यांनी रुद्राची उपासना करावी. वीर्य कामे रुद्रा लागे, स्वर्ग कामे देवा लागे. आपल्याला स्वर्ग प्राप्त व्हावा असं वाटत असेल देवाची उपासना करावी. स्वर्ग कामे देवा लागे, आयुक्त कामे अश्विनो देव. आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर अश्विनी देवाची उपासना करावी. रूपकामे गंधर्वासे. आपल्याला उत्तम असं रूप प्राप्त व्हावं असं वाटत असेल गंधर्वाची उपासना करावी. आधिपत्य कामे परमेष्ठीशी. आपल्याला आधिपत्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल परमेष्ठी परमात्म्याची उपासना करावी. प्रजा कामे श्री दक्षाशी. आपल्याला अनेक प्रकारच्या सत्ता प्राप्त व्हायची असेल आणि पुत्रसंतती उत्तम प्राप्त व्हायची असेल तर दक्षाची उपासना करावी. श्रीकामे देवी भजने की. आपल्याला लक्ष्मी प्राप्त व्हावे असं वाटत असेल तर लक्ष्मीची उपासना करावी. श्रीकामे देवी भजने की. धनकामे भजावे वसूशी. वसूला आपल्याला धन आणखीन पाहिजे असेल वसूची उपासना करावी. अन्नकामे अतिथीशी. अन्नधान्य भरपूर व्हावं असं वाटत असेल सूर्याची उपासना करावी. आपल्याला संस्कार आहेत लहानपणापासून सूर्याला अर्घ्य द्यावेत असे संस्कार आहेत. सूर्याला नमस्कार करावा. अन्नकामे अतिथीशी. राज्यकामे राजकामे विश्वदेवासी. अन्नकामे आदितीशी. अन्नपूर्णा देवीची उपासना करावी. सूर्यालाही उपासना आणि आदिती म्हणजे देवांची आई. दिती आणि आदिती अशा. दितीला राक्षस झाले आणि आदितीला कोण झालेले तर आदितीला देव झालेले. आदितीची उपासना करावी. अन्नकामे आदितीशी. राज्यकामे विश्वेदेवाशी. राज्य प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर विश्वेदेवाची उपासना करावी. पुष्टिकामे पहजा पृथ्वी. पुष्टी आपल्याला सगळं काही प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर पृथ्वीची उपासना करावी. भजना वाचवणे जन्म व्यर्थ. स्त्रीकामे उर्वशीशी. उत्तम स्त्री मिळावी असं वाटत असेल उर्वशीची उपासना करावी. अकामे भजावी विष्णूशी. ज्याला कुठल्याही इच्छा नाही, काही मिळवायचं नाही, काही नको त्याने काय करावं भगवान महाविष्णूची उपासना करावी. मला काही नको देवा, तू पाहिजे. बघा दुर्योधन आणि अर्जुन कौरव पांडवांचं युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी दोघंही भेटायला गेले आणि त्यांनी विचारलं की आता काय पाहिजे. तर भगवंताने सांगितलं की बाबा एका बाजूला माझं सगळं ऐश्वर आहे आणि एका बाजूला मी एकटा आहे. काय पाहिजे. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. असं एका बाजूला मी, एका बाजूला माझं सगळं आहे. सगळं ऐश्वर माझं एका बाजूला आणि एका बाजूला मी आहे. तुम्हाला काय पाहिजे. दुर्योधनाने भगवंताचं सगळं ऐश्वर मागितलं पण काहीही शिल्लक राहिलं नाही. तो स्वतः पण शिल्लक राहिलं नाही, सगळं त्याचं राज्य गेलं. आणि अर्जुनाने भगवंताला मागितलं, तोही जिवंत राहिला आणि पुन्हा हस्तिनापूरचं राज्यही प्राप्त झालं. मग देवाला मागायचं का देवाचं मागायचं हे आपण ठरवायचं. तो देव आपुला व्हावा, तो देव आपला झाला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं
हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता। आरती करू तुझ भगवंता। वेदात रुचे मधुर फळ, स्वादुर सेजे सोजळ। आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ। पहा पर्वणी आली अवनी, ती अघहरणी भवजल तरणी। ती पतिता आरती करू तुझ भगवंता। येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊणे। शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी। सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता। आरती करू तुझ भगवंता। रमते जणु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त। निर्मल भक्ति जले भरित, विहरे हरिहंस चित्त। लोक सुखमळे संत द्विज कुळे, सेवुनी रमले भान हरपले रस पीता। आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणाचा। प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर भक्तांचा। जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता। आरती करू तुझ भगवंता। ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण। अनन्य होता या शरण, कचित टळे जन्म मरण। त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।